So today we are going to start the new chapter, that is life processes in living organism, part 2. Life processes in living organism, part 2. Now life process in living organism part 2 mainly consists the life processes related to reproduction of animals and plants. Okay, so mainly the reproduction, when we say reproduction, what is mean by reproduction? Reproduction is the ability or characteristics, we can say, or characteristics of living organism by which means they produce the similar organism of their kind. A similar organism of their kind. तो अपने जैसी ही किसी और प्रजाति को बनाने की प्रक्रिया, that is called reproduction. आपल्यासारखं दुसरं एखादा ऑर्गॅनिझम तयार करण्याची प्रोसेस, त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. हे जे रिप्रोडक्शन आहे ते का बरं करतात एनिमल, का बरं करतात, त्याचं मी काल एक रिझन सांगितलं होतं. का बरं? इट इज द बेस्ट वे टू live their DNA over here. त्यांचा जो DNA आहे तो इथे सोडण्याचे सगळ्यात बेस्ट वे म्हणजे रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, तर रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, द हेरिडेटरी information is transferred from one generation to another generation or to next offspring, by through DNA. तर रिप्रोडक्शनची ही पण एक डेफिनेशन असू शकते बरं. यू कॅन मेक दिस डेफिनेशन ऑल्सो. काय रिप्रोडक्शनची डेफिनेशन? की तुम्ही हेरिडेटरी इन्फॉर्मेशन जी आहे ती ट्रान्सफर करताय. कुणाला ट्रान्सफर करताय? नेक्स्ट जनरेशनला. तुमची नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करताय कशाच्या माध्यमातून? थ्रू DNA. DNAच्या माध्यमातून तुम्ही नेक्स्ट जनरेशनला काय करताय, ते प्रोसेस, ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करताय. आणि आपली इन्फॉर्मेशन नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करणं डीएनएच्या थ्रू, यालाच रिप्रोडक्शन. तर ही जी वरची डेफिनेशन मी सांगितली, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय विच मीन्स दे रिप्रोड्यूस देमसेल्फ, ही एक लेमन लँग्वेज आहे. एक साध्या भाषेत कॉमन पीपलला, कॉमन लोकांना समजण्यासारखी सोपी भाषा केली. आता ही जी भाषा आहे ही टेक्निकल आहे, ही सायंटिफिक टर्म नुसार आपण डेफिनेशन केली. हे आणि हे याचं मीनिंग एकच आहे. तुम्हाला कोणती सोपी वाटते? ही डेफिनेशन सोपी वाटते का ही डेफिनेशन सोपी वाटते? तुम्ही सांगा. सेकंड डेफिनेशन.
छान. सो रिप्रोडक्शन मध्ये बेसिक काय होतं असं जर तुम्हाला कोणी विचारलं रिप्रोडक्शन मध्ये होतं काय बनवून, तर तुम्ही बिंदास हे सांगू शकता की रिप्रोडक्शन मध्ये डीएनएच्या माध्यमातून जी हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन कडे ट्रान्सफर केली जाते. आता ह्याच्यामुळे काय होतं की सेम मटेरियल म्हणजे बघा सेम जेनेटिक मटेरियल एका स्पेशीज कडून दुसऱ्या स्पेशीज कडे जेव्हा ट्रान्सफर होतं तर सिमिलर स्पेशीज तयार होतात. म्हणजे कुत्र्याच्या पोटी एखादा कुत्रा जन्माला येईल, बरोबर. कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखं दिसेल ना, मांजरीसारखं दिसणार नाही किंवा सिंहासारखं दिसणार नाही. माणसाचं बाळ हे माणसासारखं दिसेल, बरोबर ना. कोंबडीचं पिल्लू हे कोंबडीसारखं दिसेल. का बरं झालं हे? कारण जेनेटिक मटेरियल जे आहे ते त्याचंच जेनेटिक मटेरियल आहे. त्याच्यामुळे स्लाइटली व्हेरिएशन होतं आणि तेच सेम जेनेटिक मटेरियल जे आहे. आपण माणसांचे मुलं सुद्धा माणसांसारखेच जरी दिसत असले तरी सगळे माणसांचे मुलं सारखे असतात का? किंवा जसं पॅरेंट आहे सेम ॲज इट इज चाइल्डचं सगळं कॅरेक्टरिस्टिक्स असतात का? नाही. त्याच्यात थोडंसं व्हेरिएशन होतं, स्लाइट व्हेरिएशन होतं. तर ते जे व्हेरिएशन आहे हे व्हेरिएशन कशामुळे येतं? हे व्हेरिएशन येतं क्रॉस कॉम्बिनेशनमुळे. हे आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय आलं? देर आर टू वेज ऑफ रिप्रोडक्शन जनरली. टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन. टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये काय येतं बघा. टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये आपल्याकडे येतं नंबर 1 असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन ऍक्च्युली आधी प्लांट मध्ये आपल्याला बघायचं आहे आणि मग आपल्याला बघायचं आहे ॲनिमल्स मध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ठीक आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता प्लांट मध्ये रिप्रोडक्शन होण्यासाठी आपल्याला प्लांटचे काही एक्झाम्पल घ्यावे लागतील. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स युनिसेल्युलर मध्ये आता पहिल्यांदा बघू आपण. नंबर 1 प्लांटचं बघायचं आधी का ॲनिमलचं आधी बघायचं? सोपं कोणतं जाईल त्यानुसार आपण बघूया. मला वाटतं प्लांटचं सोपं जाईल अगोदर. प्लांटचं सोपं जाईल अगोदर. असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन नको, थांबा एक मिनिट. फ्रॅगमेंटेशन घेऊया आपण. So the Spirogyra. स्पायरोगायरा माहिती तुम्हाला काय आहे? अल्गी आहे ना एक प्रकारची. इज युनिसेल्युलर algae which reproduce itself by breaking down into several parts. This process is known as fragmentation. आता इथे हे बघणं गरजेचं आहे बरं का. फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होतं? स्पायरोगायरा कसे असते माहिती आहे तुम्हाला? स्पायरोगायरा
अशी दिसते ना. माझ्या ड्रॉइंगला थोडं सिरियसली नाही घ्यायचं जास्त, पण तरी चांगलं काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो इस तरह से आप इसकी सिंपल डायग्राम बना सकते हो. और फ्रॅगमेंटेशन मतलब तुकडे, अगर शॉर्ट में बोला जाए म्हणजे थोडक्यात काय होतं तर त्यांचे पीसेस होतात, छोटे 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 असे वेगवेगळ्या पार्ट मध्ये पीसेस होतात. तर एक पीस पासून दुसरे, दुसऱ्यापासून तिसरं, तिसऱ्यापासून चौथं, असे डिफरंट पीसेस, याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. तर स्पायरोगायरा जे आहे ते स्वतःला रिप्रोड्यूस करतं या मेथडने. कोणत्या मेथडने? फ्रॅगमेंटेशन या मेथड. ठीक आहे. अंडरस्टूड दिस? ओके. दुसरी मेथड आहे कोणती? येस, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन किंवा व्हेजिटेशन पण म्हणतात त्याला. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. Few plants have ability to grow from certain parts of the plant. Certain parts of the plant, like roots, leaves, stem, etc. This is known as vegetative propagation. यालाच व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असं म्हणतात. ठीक आहे. The ability to grow from certain parts of the plant like roots, leaves. काही काही leaves मधून पण ग्रो होतात, काही रूट्स मधून ग्रो होतात. आता मी काल एक्झाम्पल दिलं तुम्हाला, पोटॅटो. पोटॅटो कशातून ग्रो होतं? पोटॅटो हे काय प्लांटचं फळ आहे का फूल आहे का रूट आहे का स्टेम आहे, काय? हा, पोटॅटो काय रूट आहे का फ्रूट आहे? रूट आहे ना. अनियन, अनियन काय फ्रूट आहे का रूट आहे? रूट आहे. पीनट्स, पीनट्स काय? ब्रायोफायलम, ब्रायोफिला. त्याच्यानंतर पोटॅटो, कॅरट, हे त्याचे काही एक्झाम्पल देता येतील तुम्हाला, बरोबर. कॅरट, आईज ऑफ पोटॅटो, लीफ ऑफ ब्रायोफिलम, अनियन, खूप सारे देता येतील. याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. सो
फ्यू प्लांट्स, काही प्लांटमध्ये असते, सगळे प्लांट नाही करू शकत. ठीक आहे. तर सर्टन पार्ट्स ऑफ द प्लांट रिप्रोड्यूस देमसेल्स इनटू एंटायर प्लांट. ही जी ॲबिलिटी, याला रिप्रोडक्शन ॲबिलिटी म्हणतो आपण, ही असेक्शुअल मेथड झाल्या प्लांटमध्ये. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये एक झालं फ्रॅगमेंटेशन, जे युनिसेल्युलर लेवलला होतं, स्पायरोगायरा सारख्या अल्गीमध्ये फ्रॅगमेंटेशन होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं, जे सर्टन पार्ट्स ऑफ प्लांट पासून एखादा नवीन प्लांट तयार करता येतो आपल्याला. ठीक आहे. अजून एक मेथड आहे, कोणती सांगा बरं? येस. ठीक आहे. नाही, ही मेथड ॲनिमल आणि त्याच्यामध्ये जाऊ दे. ठीक आहे. सो दीज मेथड्स, या ज्या मेथड आहे ह्या दोन प्लांटमध्ये येतात. एक पहिली कोणती सांगितली, फ्रॅगमेंटेशन, आणि दुसरी कोणती सांगितली, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. काही प्रश्न विचारायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये? चला मग लिहून घ्या हे, लगेच पुढचा टॉपिक घेऊया. मी शिकवत असतानाच लिहित असतात का काही जण? त्याच्याने तुमचं लक्ष राहतं का शिकवण्याकडे? मला असं वाटतं शिकवताना फक्त बघून घ्यायला पाहिजे, काय म्हणतोय ते नीट ऐकायला पाहिजे. त्याच्यावेळेस जर तुम्ही लिहित राहिले तर मी काय म्हणतोय ह्याच्याकडे लक्ष राहत नाही, आणि लिहिण्याकडे सगळं लक्ष राहतं. त्याच्यामुळे लिहिण्याची जी प्रोसेस आहे ती थोडीशी थांबवली तरी चालेल, पण जेव्हा मी काहीतरी सांगत असतो ना त्यावेळेस ते ऐकून घेत जा. लिहिण्यासाठी वेळ तुम्हाला स्वतंत्र मिळू शकतो, पण ऐकण्यासाठी नाही मिळणार. गुड. सो प्लांटचं रिप्रोडक्शन झालं. ठीक आहे, सिम्पल होतं, ह्याच्यामध्ये काही जास्त विशेष नाही. आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ठीक आहे, असेक्शुअल झालं ना. आता आपल्याला काय बघायचं आहे? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आता त्याच्या अगोदर आहे ना आपल्याला काही गोष्टी बेसिक समजून घेऊ आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये ही आहे की फ्लावर जे आहे, फ्लावर ज्याला म्हणतो आपण, इज फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट. फंडामेंटल अँड फंक्शनल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ठीक आहे, प्लांटमध्ये जर फ्लावर हे जे आहे ना हेच मेन पार्ट आहे ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर फ्लावरलाच आपण काय म्हटलंय, एक फंडामेंटल आणि फंक्शनल युनिट ऑफ रिप्रोडक्शन म्हटलंय. तर फंडामेंटल म्हणजे बेसिक, आणि फंक्शनल म्हणजे जे काम करतं. तर प्लांटमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचे जे काम होतं त्याचं मेन ऑर्गन काय आहे, हे फ्लावर आहे. ठीक आहे, मेन ऑर्गन काय आहे, फ्लावर. बाकीचं सगळं प्लांट आहे, इतकं मोठे झाडं झुडपं असतात, पण जे फूल आहे ते त्याचं मेन पार्ट आहे रिप्रोडक्शनसाठी. ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी बाकीचे काम होत असते, एनर्जी प्रोडक्शन होत असेल, फोटोसिंथेसिस होत असेल, सर्क्युलेशन होत असेल, पण फ्लावरचं मेन काम काय? सुगंध देणं हे मेन काम नाही. फ्लावरचं मेन काम काय? रिप्रोडक्शन.
आता झाड एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही, स्वतः हलत नाही झाड. मग त्याच्यासाठी झाडाने आणि एक सुंदर अशी एक ट्रिक किंवा आपण त्याला म्हणूया ट्रॅप, थोडक्यात स्ट्रॅटेजी म्हणूया. येस, स्ट्रॅटेजी इज द बेस्ट वर्ड. की एक स्ट्रॅटेजी शोधून काढली, की बाय विच मीन्स ते काय करतात, त्यांच्या फ्लावरला एक फ्रॅग्रन्स देतात आणि त्या फ्लावरचा फ्रॅग्रन्स बघून बटरफ्लाईज किंवा बाकीचे इन्सेक्ट, हनी बीज त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन त्याच्यातलं ते मध किंवा त्याच्यामध्ये जे काही ते ज्यूस असेल, एक्स्ट्रॅक्ट असेल, नेक्टर असेल, ते घेण्यासाठी त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्या पायांना त्या निमित्ताने ते परागकण जे असतात ते लागतात. मग ते उडून दुसऱ्या झाडाकडे जातात, दुसऱ्या फुलांवर बसतात आणि ते परागकण दुसऱ्या फुलांवरती सोडले जातात. मग जरी झाड स्वतःहून दुसरीकडे जात नाही रिप्रोडक्शन करण्यासाठी, तरी त्याने स्वतःकडे एक स्ट्रॅटेजी आहे. तो स्वतःला दुसऱ्या किड्या मकोड्यांना, इन्सेक्टला एक लालच देतो थोडक्यात वासाचं, फ्रॅग्रन्सचं, आणि त्याच्याने ते किडे त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि ते अट्रॅक्ट होऊन ते त्यांचं रिप्रोडक्शनचं काम जे आहे ते कोण करतात, बाकीचे इन्सेक्ट करतात. ठीक आहे, काय बोलत होता आता, बोल रोहित. हा, असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, तर हे एक अशा पद्धतीने एक स्ट्रॅटेजी असते त्या प्लांटची. फ्लावर कडून हे काम होत असतं जनरली. ठीक आहे, तर फ्लावर जे आहे त्याचे काही पार्ट आहेत, पार्ट्स ऑफ फ्लावर आपण म्हणूया. तर मेन पार्ट कोणते असतात, मेल पार्ट आणि फिमेल पार्ट. ठीक आहे, तर मेल पार्ट मध्ये कोण कोण येतं माहिती आहे तुम्हाला? मेल पार्ट मध्ये येतं अँथर आणि फिलामेंट, आणि फिमेल पार्ट मध्ये येतं स्टिग्मा, पोलन ट्यूब आणि ओव्हरी. मेल पार्ट मध्ये येतं अँथर आणि फिलामेंट आणि पोलन ग्रेन. आता ऍक्च्युली फिलामेंट वरतीच पोलन ग्रेन असतात, त्याच्यामुळे त्याला सेपरेट लिहायची गरज नाहीये, पण तरी एक लिहून देतो आपण. चला ठीक आहे, लिहायची गरज नाहीये. तर अँथर वर आणि फिलामेंट वरतीच ते पोलन ग्रेन असतात ना. हे मेल पार्ट झाले. आणि हे फिमेल पार्ट. जे मेल पार्ट आहे त्याला अजून एक वर्ड आहे, माहिती आहे तुम्हाला काय आहे? नाही माहित? त्याला अँड्रोशियम असं म्हणतात. आणि जे फिमेल पार्ट आहे त्याला काय म्हणतात? काय? गायनोशियम. व्हेरी गुड. The male part is known as androecium आणि female part are known as gynoecium. आता तुम्ही कधी फ्लावरचं जर आपण एक टिपिकल डायग्राम बघितली, तर फ्लावरच्या टिपिकल डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिसेल. दिसतंय ना?
मला सांगा ह्याला काय म्हणतो आपण? अरे बाळा, हे बघा, हा जो पार्ट आहे हे काय माहिती आहे का? हा पार्ट जो आहे, ही आहे तुमची ओव्हरी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे वरचा पार्ट आहे, हा पार्ट, याला काय म्हणतात? स्टिग्मा. आणि हे जे आहे याला काय म्हणतात? हे जे वर आहे त्याला काय म्हणतात? अँथर. आणि हे जे खाली आहे याला काय म्हणतात? फिलामेंट. आणि हे जे डॉट 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 दिसतंय ते त्याला काय म्हणतात? येस, हे जे डॉट डॉट्स आहेत ह्याला काय म्हणतात? पोलन ग्रेन. ठीक आहे. आणि इथे काय होतं, एक अशी छोटी ट्यूब तयार होते नंतर, बरं का होते, आधीच नाही होती. या ट्यूबला काय म्हणतात? पोलन ट्यूब. अच्छा, आता बाकीचे पण पार्ट्स आहेत, जसे की हे पार्ट, याला काय म्हणतो आपण? पेटल्स म्हणतो ना. पेटल्स. कोरोला म्हणजे ते खालचा जॉईंट जो असतो त्याला कोरोला म्हणतात, जिथे ग्रीन पार्ट असतो फ्लावरच्या खाली. जे फ्लावरचे हे जे पेटल्स असतात त्यांना पेटल्स म्हणतो आपण, फुलांच्या पाकळ्या. कोरोला म्हणजे त्या फुलांच्या पाकळ्यांच्या खाली हिरव्या रंगाचं जे जॉईंट असतं, जिथून मेन प्लांट हा फ्लावरला अटॅच होतो, त्याला कोरोला म्हणतात. ठीक आहे. ओके. मग तुम्हाला हे बघा, इकडे सगळे मी फिमेल पार्ट लिहिले आणि इकडे सगळे मेल पार्ट लिहिले. समजलं तुम्हाला? हे बघा, मेल पार्ट इकडे लिहिले आपण, अँथर, फिलामेंट, पोलन ग्रेन. इकडे फिमेल पार्ट लिहिले, स्टिग्मा, पोलन ट्यूब, ओव्हरी. दिसतंय तुम्हाला? आता ही जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये बघा ब्युटी काय. आता फ्यू थिंग्स वी नीड टू लर्न, की ह्याच्यामध्ये काय होतं, पोलन ग्रेन्स काय होतात? पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम anther to stigma. Pollen grains are transferred from anther to stigma. आता anther to stigma वरती जेव्हा ट्रान्सफर होतात पोलन ग्रेन, याच प्रोसेसला काय म्हणतात? बाय मीन्स ऑफ, आपण हे एक्स्ट्रा डेफिनेशन सोडून देऊ. स्टिग्मा, this is known as, काय म्हणतात त्याला? पॉलिनेशन. दिस प्रोसेस इज नोन ॲज पॉलिनेशन. हे पॉलिनेशन कोण करतं? इट इज डन बाय insects. It is done by insects or air. एक तर हवेने पण होऊ शकतं किंवा काही इन्सेक्ट करतात, जसं की बटरफ्लाय आणि बी. हा बोला, कोण काय बोलत होतं? ए आहे, ए आहे, बरोबर आहे. एच लिहिलंय ना मग मी. नीट बघ बरं काय आहे. मग इट इज डन बाय इन्सेक्ट्स ऑर एअर. या एअर किंवा इन्सेक्टला आपण एजंट ऑफ पॉलिनेशन असं म्हणू शकतो. दे आर नोन ॲज एजंट ऑफ पॉलिनेशन. दुसरं, आता बघा, पॉलिनेशन तुमच्या मनात आलं असेल की दोन प्रकारे होऊ शकतं. म्हणजे बघा, एक फूल आहे समजा, असं आहे ना फूल, कशाचं फूल आहे हे?
शाबाश. इतकं सुंदर चित्र तुम्हाला रोजचं वाटलं, त्यामध्ये माझ्या खरंच थँक्यू. अच्छा, आता बघा काय होतं, तर एका झाडाला एका झाडाला म्हणजे एक झाड आहे असं, आणि या झाडाला ही 2 फुलं लागलेली आहेत. गुलाबाचं फुल किती सोपं आहे नाही का काढायला, बघा ना. ठीक आहे, आता बघा, आणि हे दुसऱ्या झाडाचं आहे, हे एक दुसऱ्या झाडाचं आहे आणि ह्या एक दुसऱ्या झाडाचं आहे. हे 2 वेगवेगळे झाड आहेत. हे झाड ए, हा झाड बी, दोन्ही गुलाबाचीच आहे. ठीक आहे, पण वेगवेगळी झाडं आहेत. तर असं होऊ नाही शकत का, मला सांगा बरं, की ह्याचे पोलन ग्रेन याच्यावर येऊ शकतात, बरोबर की नाही? या झाडाचे पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्मावर येऊ शकतात की नाही? आता ते काही ठरवून नाही करत ना, कोणी इच्छेनं पण करत नाही. त्या झाडाच्या हातात आहे का की आपले पोलन ग्रेन कोणत्या झाडावर टाकायचे, त्याच्या हातात आहे का? आदिती, आदिती, काय विचारलं मी प्रश्न? का बरं, तुझं लक्ष नव्हतं का? लक्ष नाही. आता कसं छान ऐकू येतं मी बोललेलं. पॉलिनेशन म्हणजे काय, कळालं का तुला? काय असतं मला सांग बरं, पॉलिनेशन मला नाही माहिती. पॉलिनेशन कशाला म्हणतात? फ्रॉम अँथर येते, अँथर, अनदर नाही, अँथर. अँथर कशाला म्हणतात इकडे लिहिलंय बघ, कशाला म्हणतात अँथर? कुठे, मेल पार्ट आहे का फिमेल पार्ट आहे अँथर? मेल पार्ट. त्याच्यामुळे सांगतो, मी जेव्हा लिहित असतो ना त्यावेळेस तुम्ही लिहित जाऊ नका. ह्याच्याने काय होतं, तुमचं लक्ष लिहिण्याकडे जातं आणि कन्सेप्ट लक्षात येत नाही. आता मी सांगतोय ना, मग काही जणांचं लक्ष इकडे असेल, कोणता शब्द लिहिलाय, काही जणांचं लक्ष इकडे असेल, कोणता शब्द लिहिलाय, आणि मग ते पटकन ते बघण्यामध्ये सगळं. तर डोंट डू दिस. मी तुम्हाला त्याच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर देतो, तुम्ही कधी पण बघू शकता हे. पण आता जे मी लाईव्ह मध्ये सांगणार आहे ना, ते तुम्ही परत मिस करून जा, तो टेम्पो नाही राहत. त्याच्यामुळे आधी लक्ष द्यायचं. हे बघा, पॉलिनेशन म्हणजे काय, तर हे जे पोलन ग्रेन आहे, हे पोलन ग्रेन या अँथर वरून कुठे जाणार, स्टिग्मावरती जाणार. अँथर वरून स्टिग्मावर जाण्याची जी प्रोसेस आहे पोलन ग्रेनची, त्याला काय म्हणतो आपण, पॉलिनेशन म्हणतो, बरोबर? आदित्य, आता तू मला सांग, हे पॉलिनेशन असं सेम प्लांटवर पण होऊ शकतं आणि दुसऱ्या प्लांटवर पण होऊ शकतं की नाही? ऋषिकेश, मी जे नाव घेतो ते पोरं नाही आहेत का कोणी इथे? हर्षदा, तू सांग, ही पॉसिबिलिटी आहे की नाही? प्लांटच्या हातात आहे का ते, त्याच्या कंट्रोलमध्ये आहे का की आपले पोलन ग्रेन कोणत्या फ्लॉवरवर गेले पाहिजे किंवा कोणत्या प्लांटच्या फ्लॉवरवर गेले पाहिजे? येस ऑर नो? मग पटकन
उत्तर देत जा ना, इतका वेळ का बरं लावता? हा, सो इट इज नॉट इन हँड. तर हे जे इन्सेक्ट आणि एअर करतात त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी अशी आहे की ते एकतर त्याच झाडाच्या दुसऱ्या फुलावरती पण जाऊ शकतं किंवा दुसऱ्या झाडाच्या दुसऱ्या फुलावर पण जाऊ शकतं. इफ pollination is done on the same flower or different flower or different flower of same plant, of same plant, it is known as self pollination. Yes, नाही, तेव्हा रिप्रोडक्शन नाही होत. अशा केसमध्ये फर्टिलायझेशनच होत नाही, ती प्रोसेस पुढे जातच नाही. काय सांगितलं मी, आलं लक्षात? पॉलिनेशन इज डन ऑन द सेम फ्लावर, एक तर त्याच फुलामध्ये झालं पाहिजे, म्हणजे त्या फुलाचे पोलन ग्रेन त्याच फुलाच्या स्टिग्मावर गेले. म्हणजे हे एक फुल आहे, याचे पोलन ग्रेन कुठे गेले? याच्या स्टिग्मावरती गेले समजा. तर ह्याला काय म्हणणार? सेल्फ पॉलिनेशन. काय म्हणणार? आणि समजा ते पॉलन ग्रेन त्याच झाडाच्या पण दुसऱ्या फ्लावरवर गेले तरी पण त्याला काय म्हणणार? सेल्फ पॉलिनेशन. म्हणून मी ते लिहिले, इज डन ऑन द सेम फ्लावर ऑर डिफरंट फ्लावर ऑफ द सेम प्लांट. त्याच झाडाच्या दुसऱ्या फ्लावरवर, तरी त्याला काय म्हणणार? सेल्फ पॉलिनेशनच म्हणणार. परंतु समजा असं झालं की एकाचे पोलन ग्रेन हे दुसऱ्या झाडाच्या फ्लावरला गेले. इफ pollination is done on the flower of different plant of same species, त्याला काय म्हणतात? It is known as काय? क्रॉस पॉलिनेशन. It is known as cross pollination. If the pollination is done on the flower of the different plant, त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. and if the pollination is done on the flower of same plant, त्याला काय म्हणतात? सेल्फ पॉलिनेशन. लक्षात आलं का समीक्षा? Samiksha, do you understand? आता पुढची प्रोसेस समजून घ्या. पॉलिनेशन झालं. पॉलिनेशन झाल्यानंतर काय होतं? पोलन ग्रेन stick on the stigma and pollen tube forms
pollen tube grows from pollen grain to pollen tube grows from pollen grain to ovary. हे जे पोलन ग्रेन इथे आले ना, की पोलन ग्रेन इथे आल्यानंतर काय होतं की इथून एक पोलन ट्यूब तयार होते आणि ती ओव्हरी पर्यंत जाते अशी. हे बघा, ही ओव्हरी असते इथे. या ओव्हरी पर्यंत काय जाते, एक पोलन ट्यूब जाते. आणि ही जी पोलन ट्यूब ओव्हरी पर्यंत जाते ना, त्याच्यानंतर ते पोलन ग्रेन ओव्हरी मध्ये ट्रान्सफर होतात. पोलन ग्रेन moves towards ovary. There तिथे काय होतं, pollen grain unite with egg, एंडोस्पर्म ऍक्च्युली त्याच्यामध्ये एग असतं ओव्हरी मध्ये. तिथे युनाइट होतात आणि पोलन ग्रेन जेव्हा युनाइट होतात ना, त्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. which is called fertilization. Pollen grain also unite with secondary nucleus to form secondary nucleus, which is called double fertilization. Primary zygote develops into the seed and secondary zygote develops into the fruit. आता हे जे पॉइंट लिहिले मी ते नीट लिहिण्याच्या मागे लागू नका, फक्त नीट समजून घ्या मी काय सांगतो. पोलन ग्रेन काय होतात, पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात स्टिग्मावर. स्टिग्मावरतून जेव्हा ट्रान्सफर होतात त्यावेळेला त्यांची कडून एक पोलन ट्यूब तयार होते आणि ती पोलन ट्यूब ओव्हरी पर्यंत जाते. ती पोलन ट्यूब जी ओव्हरी पर्यंत जाते त्या मुवमेंटला केमोट्रॉपिक मुवमेंट म्हणतात. हे आपलं 9th ला झालं होतं, केमोट्रॉपिक मुवमेंट. द मुवमेंट ऑफ पोलन ट्यूब फ्रॉम स्टिग्मा और पोलन ग्रेन टू द ओव्हरी इज नोन ॲज केमोट्रॉपिक मुवमेंट. मग तिथपर्यंत गेल्यानंतर त्या ट्यूब मधूनच पोलन ग्रेन जे आहे ते खाली जातात. पोलन ग्रेन त्या ट्यूब मधून जेव्हा खाली जातात तेव्हा तिथे 2 न्यूक्लियस असतात ओव्हरी मध्ये. 2 न्यूक्लियस असतात, एकाला आपण म्हणतो प्रायमरी न्यूक्लियस, एकाला म्हणतो सेकंडरी न्यूक्लियस. जे पोलन ग्रेन्स असतात ते प्रायमरी न्यूक्लियस सोबत फर्टिलाइज होतात आणि सेकंडरी न्यूक्लियस सोबत पण सेपरेट फर्टिलाइज होतात. त्याच्यामुळे या प्रोसेसला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. त्याच्यामुळे बघा इथे लिहिलंय देअर पोलन ग्रेन युनाइट विथ एग विच इज कॉल्ड फर्टिलायझेशन. इथे एगच्या ऐवजी प्रायमरी न्यूक्लियस असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, प्रायमरी न्यूक्लियस त्याला आपण काय म्हणतो, विच इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आणि जेव्हा अल्सो युनाइट विथ द सेकंडरी न्यूक्लियस, तर 2 न्यूक्लियस असतात आणि 2 न्यूक्लियस सोबत वेगवेगळं फर्टिलायझेशन होतं.
पहिल्यासोबत जे फर्टिलायझेशन झालं त्याला आपण काय म्हटलं, प्रायमरी फर्टिलायझेशन. आणि दुसरं जे झालं ते डबल फर्टिलायझेशन. तर 2 वेळेस फर्टिलायझेशन होतं. आता 2 वेळेस फर्टिलायझेशन झाल्याचा फायदा काय होतो, की एका फर्टिलायझेशन पासून सीड तयार होतं आणि दुसऱ्या फर्टिलायझेशन पासून त्या सीडच्या अवतीभोवती काय तयार होतं, फ्रूट तयार होतं, जे की सीडला डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे सीडला न्यूट्रिशन मिळण्यासाठी ते जे फ्रूट आहे ते फ्रूट मधून त्याला न्यूट्रिशन मिळत असतं सीडला. म्हणजे आता तुम्ही हा विचार कराल की फ्रूटचा यूज काय, म्हणजे आपण फ्रूट खातो ऍक्च्युली, बरेच फ्रूट आपण खातो, पण ते फ्रूट आपल्यासाठी नाहीये, आपण खातो ते, दॅट इज अ सेकंडरी यूज. पण त्या झाडाने ते फ्रूट तयार का बरं केलं त्या सीडच्या अवतीभोवती, कारण त्या फ्रूट मधले जे न्यूट्रिएंट्स आहे ते न्यूट्रिएंट त्या सीडला मिळावे आणि त्या सीडची ग्रोथ व्हावी. आणि सीडची ग्रोथ एकदा कंप्लीट झाली की मग ते उरलेलं जे पल्प आहे तो फ्रूटचा, तो एंडोस्पर्म म्हणतो आपण त्याला, ते एंडोस्पर्म आपण घेऊ शकतो किंवा आपण खातो जनरली. आणि मग ते बीज आहे त्याच्यामध्ये झाडाचा स्वार्थ काय बघा, की ते दुसऱ्या प्राण्याने ते खावं. दुसऱ्या प्राण्याने ते खाल्ल्यानंतर ते जे बी आहे ते कोणी खाणार नाही आणि ते जे बी आहे ते फेकून देईल. आणि जर झाडाचं ते खाल्लेलं बी आपण फेकून दिलं तर नक्कीच कुठेतरी ते पडेल आणि कुठेतरी पडून त्याच्यापासून नवीन झाड येईल. आणि नवीन झाड आलं म्हणजे त्या झाडांचं रिप्रोडक्शन झालं की नाही. आणि त्या झाडाचं रिप्रोडक्शन कोणी केलं, झाडाने केलं का आपण केलं? आपण किंवा अजून बरेच प्राणी आहेत, पक्षी आहेत जे खातात, ही फळं खातात, फेकून देतात इकडे तिकडे. जनरली भरपूर माकड आहेत किंवा छोटे मोठे पक्षी आहेत, दुसरे अजून प्राणी आहेत जे फळं खातात. तर ह्यांच्याकडून हे रिप्रोडक्शन करून घेतलं झाडाने. म्हणजे झाड किती स्मार्ट आहे बघा. आपण म्हणतो झाडाला ब्रेन नाहीये, पण एका जागेवर राहून सुद्धा इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायव्हल ज्याला म्हणतो आपण, जगण्यासाठी चालणारी धडपड, याच्यासाठी झाड न काही बोलता न काही हालचाल करता स्वतःचं रिप्रोडक्शन करून घेतात दुसऱ्यांकडून. So their pollination, double fertilization, primary zygote develops into the seed and secondary zygote develops into the fruit. कोणाला काही प्रश्न असतील विचारू शकता. येस. हा एकदम बरोबर आहे. आता थोड्या वेळापूर्वी हाच प्रश्न विचारला होता, हेच सांगितलं मी. जर एका पर्टिक्युलर प्लांटचे पोलन ग्रेन असतील तर त्या पर्टिक्युलर प्लांटच्याच पोलन ट्यूब किंवा त्या अँथर आणि फिलामेंटचं फर्टिलायझेशन होऊ शकतं. 2 वेगवेगळ्या प्लांटच्या पोलन ग्रेन आणि पोलन ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होत नाही. एनिथिंग एल्स? हा बोल. हो होतं ना, मग ते मी सांगितलं ना, क्रॉस पॉलिनेशन सांगितलं बघ तुला. होती का तू तेव्हा? क्रॉस पॉलिनेशन आता एक्सप्लेन केलं तेव्हा ऐकलं का तू? मग क्रॉस पॉलिनेशन मध्ये आपण तेच लिहिलंय ना, इफ पॉलिनेशन इज डन ऑन द फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेशीज इट इज नोन एज क्रॉस पॉलिनेशन. ते होतं. म्हणजे समजा एक डाळिंबाचं झाड इकडे आहे आणि दुसरं डाळिंबाचं झाड 500 मीटर अंतरावर, तर इकडून एखादा पक्षी उडत उडत त्या पोलन ग्रेन घेऊन त्या झाडापर्यंत पोहोचला तर तिथे रिप्रोडक्शन होऊ शकतं. ते पोलन ग्रेन या झाडाचे असतील, सिग्मा त्या झाडाचे असेल, दोघांमध्ये क्रॉस पॉलिनेशन झालं, रिप्रोडक्शन होऊ शकतं. तिथे त्या झाडावर एखादं फळ तयार होईल, पण त्याचे पोलन ग्रेन कोणत्या झाडाचे असतील, त्या झाडाचे असतील. पण याचे चान्सेस बरेच कमी असतात. 99% स्वतःच्याच सेल्फ पॉलिनेशनच होतं जास्त करून. खूप कमी चान्सेस असतात की क्रॉस पॉलिनेशन पण होऊ शकतं. वी कॅनॉट डिनाय द पॉसिबिलिटी. एनिथिंग एल्स? शुक्रा? हेमश्री? साक्षी धुमाळ? वैष्णवी?
ऋतुजा, आकांक्षा, रोहित, श्रेया, वैष्णवी, दुसरी वैष्णवी, मंडलिक, श्रावणी, रोशनी, रोहित, यश, वेदिका, समीक्षा, अदिति, वेदांत, आलोक, प्रज्वल, अथर्व, दिव्या, प्राची, झालं लिहून सगळ्यांचं? येस. चला मग, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे, बाय बाय. बाकीचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघूया. हॅव अ नाईस डे, गुड डे, बाय बाय. बोला. या ऍप वरती पाठवायचं. शाबाश. चला ढळा आता.